आज आपण बनवणार आहे पनीर कोल्हापुरी। कोल्हापुरी रेसिपी म्हटलं की थोडीशी स्पायसी तर असतेच आणि टेस्ट मध्ये पण एकदम रिच आहे। थोडी आगळी वेगळी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून पहा। तर चला तर मग सुरुवात करूया। तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत 5 ते 6 सुक्या लाल मिरच्या आणि त्याचबरोबर 1 इंच आहे दालचिनीचा तुकडा आणि 1 मोठा चमचा धने, 1 स्टार फूल, 1 हिरवी विलायची, 4 ते 5 लवंग आणि 5 ते 6 काळे मिरे। तर आता आपल्याला हे खडे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत। मी इथे साध्या सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत, जर तुमच्याकडे काश्मीरी सुकलेल्या मिरच्या असतील ना तर त्या नक्की घालू शकता। तर हे बघा आपले खडे मसाले छान भाजलेले आहेत आणि मसाल्यांचा छान सुगंध पण येत आहे। तर खडे मसाले भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1/4 कप नारळाचा खीस, म्हणजे सुकलेला नारळाचा खीस, आणि हे पण अर्धा ते 1 मिनिट किंवा थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता नारळाचा खीस पण छान भाजलेला आहे। तर सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचे आहेत पांढरे तीळ। पांढरे तीळ शेवटी घातले आहेत कारण पांढरे तीळ भाजायला थोडासा कमी वेळ लागतो। तर इथे पाहू शकता तुम्ही आपले पांढरे तीळ पण थोडे ब्राऊन दिसायला लागलेले आहेत। तर खडे मसाले भाजून झालेले आहेत, तर थंड व्हायला ठेवून देऊयात। आणि इथे मी घरीच बनवलेलं पनीर आहे, तर ते पण मी कट करून घेतलेलं आहे आणि आपले खडे मसाले पण थंड झालेले आहेत। तर मी इथे घेतलेला आहे एक मिक्सरचा जार, त्यामध्ये टाकले आहेत खडे मसाले। आता या मसाल्यांची पेस्ट करायची आहे, म्हणून आपण 2-3 चमचे पाणी घालायचंय आणि छान याला वाटून घ्यायचं आहे। तर हे आपलं खडे मसाल्यांचं वाटण तयार आहे। पाणी घातल्यामुळे ना याची छान पेस्ट होते। तर ही जी खडे मसाल्यांची पेस्ट आहे ती आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि सेम जारमध्ये परत टाकले आहेत मी 3 टोमॅटो। टोमॅटोला अगदी रफली कट करून घेतलं होतं। त्याचबरोबर 1 इंच आलं आणि हे 12 ते 15 लसूणच्या पाकळ्या आणि इथे हे मी 10 ते 12 काजू घेतले होते। काजूला थोडंसं रोस्ट करून अर्धा ते 1 तास भिजवून घेतलं होतं। तर काजू बरोबर 2-3 चमचे पाणी पण घालायचं आहे आणि आपल्याला हे पण छान वाटून घ्यायचं आहे। तर पहा इथे आपलं कोल्हापुरी पनीर बनवण्यासाठी जे 2 बेसिक वाटण पाहिजेत ते वाटण तयार झालेले आहेत। तर आता आपण गॅसकडे जाऊयात। तर गॅसवर मी एक पॅन ठेवलेली आहे, त्यामध्ये घातलेला आहे बस 1 छोटा चमचा तेल आणि हे आहे मी घरी बनवलेलं 300 ग्राम पनीर। साधारण 1.5 लिटर दुधापासून 300 ग्राम पनीर बनतं। तर पनीर बरोबर लाल मिरची पावडर टाकली आहे आणि ही हळदी पावडर। तर लाल मिरची पावडर आणि हळदी पावडर जळू नये म्हणून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर टाकलेला आहे 1/4 टीस्पून मीठ, त्याचबरोबर 1 मोठा कांदा आणि 1 शिमला मिरचीचे पेटल्स। तर आता आपल्याला हा कांदा, शिमला मिरची आणि पनीर 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे। म्हणजे कांदा शिमला मिरची आपल्याला पूर्ण शिजून नाही घ्यायची, बस हाफ कुक करून घेणार आहे। तर इथे पाहू शकता पनीरचा छान गोल्डन रंग आलेला आहे आणि त्याचबरोबर कांदा आणि शिमला मिरची पण फ्राय झालेली आहे। तर हे साईडला ठेवून गॅसवरती मी दुसरी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये घातलेले आहे 1 टीस्पून कसुरी मेथी। आपल्याला कसुरी मेथीची पावडर पाहिजे म्हणून मी कसुरी मेथी थोडीशी रोस्ट करून घेत आहे। कसुरी मेथी रोस्ट केली की याची पटकन पावडर बनते। तर बस अर्धा ते 1 मिनिटच मी कसुरी मेथी लो फ्लेमवरती रोस्ट केली आणि काढून पण ठेवलेली आहे। आणि सेम पॅन मध्ये परत टाकायचं आहे आपल्याला 1 मोठा चमचा तेल। मी ही रेसिपी बनवायला जास्त तेलाचा वापर नाही करत आहे, तुम्हाला हवं असेल तर थोडंसं जास्त पण तेल घालू शकता। तेल गरम झालं 1 छोटा चमचा जिरं घालायचे आणि त्याचबरोबर 1 ते 2 तेजपत्ता। जिरा आणि तेजपत्ता छान फ्राय झाला की त्याचबरोबर आपल्याला ऍड करायचा आहे 1 मोठा कांदा बारीक कापून। आता कांदा घातल्यावरती गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे, म्हणजे कांदा पटकन फ्राय होईल। तर हे पहा हाय फ्लेमवरती कांदा पटकन आपला फ्राय झालेला आहे। तर इथे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यामध्ये टाकायचं आहे अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग छान येतो, पण आपली ही रेसिपी तिखट नाही बनत। त्याचबरोबर 1 छोटा चमचा रेग्युलर यूज वाली लाल मिरची पावडर आणि 1/4 टीस्पून हळदी आणि 1 टीस्पून धना पावडर। काश्मीरी लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे, जर असेल तर टाकू शकता किंवा नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही रेग्युलर यूज वाली पण टाकू शकता। मी बस इथे ग्रेव्हीचा रंग छान येण्यासाठी अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे, म्हणजेच काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे। तर आपले हे कांद्याबरोबर मसाले पण छान फ्राय झालेले आहेत। तर आता आपण यामध्ये टाकणार आहे वाटण। तर काजू आणि टोमॅटोचे जे वाटण होतं ते वाटण मी घातलेलं आहे आणि कच्चे टोमॅटो पटकन शिजण्यासाठी मी घातलेला आहे 1 छोटा चमचा मीठ। मीठ घातल्यामुळे ना टोमॅटोचं कच्चं पण पटकन निघून जातं आणि हे टोमॅटो मीठ वगैरे छान मिक्स झालं की आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि हे 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचं आहे।
तर हे पहा 2-3 मिनिटं मी झाकून ठेवलं होतं, पण मध्ये एकदा हलवलं होतं कारण यामध्ये आहेत काजू आणि काजू खूप पटकन पॅनला चिटकायला लागतात। तर परत एकदा मी हे छान मिक्स करून घेतलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता आपला हा जो मसाला आहे ना छान लोण्यासारखा झालेला आहे। तर इथे आपल्याला आता हे खडे मसाल्यांचं वाटण घालायचं आहे। खडे मसाले भाजून घेतले होते त्यामुळे याला जास्त वेळ कुक करायची गरज नाहीये। तर खडे मसाले घातल्यावरती परत एकदा मिक्स करायचं आहे आणि बस मिक्स झालं की परत 1 ते 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर हे पहा हे सगळं छान मिक्स झालेलं आहे। तर बस 1 ते 2 मिनिट लो फ्लेम वरती झाकून ठेवायचं आहे। तर 1 ते 2 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता आपलं हे जे वाटण आहे ते एकदम छान कुक झालेलं आहे। मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे। तर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आता पाणी। तर ज्या मिक्सरच्या जारमध्ये मी वाटण बनवलं होतं त्यानेच 1 कप पाणी घातलेलं आहे। जर तुम्हाला ग्रेव्ही पातळ आवडत असेल तर अजून थोडंसं पाणी घातलं तरी चालेल। मी याला एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनवत आहे म्हणून 1च कप पाणी घातलेलं आहे। त्याचबरोबर 1 हिरवी मिरची बारीक कापून आणि कसुरी मेथीची पावडर घालायची आहे। तर ही पहा आपली ही जी ग्रेव्ही आहे ती उकळायला लागलेली आहे। तर कांदा, शिमला मिरची आणि पनीर आपण जे फ्राय करून घेतलेलं होतं ते पण यामध्ये घालायचं आहे। आणि इथे तुम्ही मीठ पण टेस्ट करून टाकू शकता। मी सुरुवातीलाच मीठ व्यवस्थित टाकलं होतं। तर हे छान उकळलं की आता आपल्याला याला 2-3 मिनिटं लो फ्लेम वरती झाकून उकळून घ्यायचं आहे। तर हे पहा 2-3 मिनिटांनी आपल्या ग्रेव्ही वरती किती छान तेल दिसायला लागलेलं आहे आणि ही आपली पनीर कोल्हापुरी तयार आहे। बस लास्टला मी थोडीशी वरतून कोथिंबीर टाकलेली आहे। तर ही रेसिपी सर्व करण्याच्या अगोदर ना हे तेजपत्ता काढून ठेवायचे आहेत। तर ही पनीर कोल्हापुरी तुम्ही रोटी, फुलका किंवा चपाती बरोबर सर्व करू शकता। तंदुरी रोटी बरोबर तर ना ही पनीर कोल्हापुरी खूप जास्त छान लागते। तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आवडली असेल तर लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। Thank you so much for watching my video.